सज्जन श्रोते हो, मागे 81 पद्यखंडापर्यंत आपण आलो आणि त्यात एवढंच म्हटलेलं आहे, मनाचा आशय नष्ट झाला की मन कोरं होतं. म्हणजे मनाचं अमन होणं म्हणजेच मनाचा आशय नष्ट होणं. आणि जेव्हा मन कोरं होतं तेव्हा ते एखाद्या असे असतं, आकाशासारखं असतं. आणि आकाश जसं शांत निवांत असतं तसंच कोरं मन म्हणजे आशय रहित मन, म्हणजेच सगुण साकार नष्ट झालेलं मन, म्हणजेच कोऱ्या जागेतच नवीन निर्माण होऊ शकतं आणि कोऱ्या जागेतच काहीतरी भरलं जातं. म्हणून मन कोरं होणं म्हणजे मनात सगुण साकार भाव नष्ट होणं. आणि जेव्हा मन सगुण साकार भावातून नष्ट होतं तेव्हा ते त्याच्या मूळ स्थितीत निर्गुण निराकारात जातं. म्हणजे मनाचं अमन होणं म्हणजे कोरं होणं, शांत होणं, व्यक्तातून अव्यक्तात जाणं. आणि सर्व गोष्टी अव्यक्तातूनच व्यक्त झालेल्या आहेत. त्याचा अर्थ मन जेव्हा कोरं होतं तेव्हा ते खऱ्या अर्थाने देह असतो, मन असतं. पण ज्याचं मन कोरं झालं तो स्वतःच अव्यक्त बनतो. आता जेव्हा तो अव्यक्त बनतो तेव्हा स्वाभाविकपणे जेव्हा काही सांगावंसं वाटतं, जेव्हा काहीतरी त्याच्यातून उत्तम येतं तेव्हा तो व्यक्त होतो, बोलतो आणि परत कोरा होतो. अशा तऱ्हेने सतत मन कोरं करणं, मनाची जागा रिकामी करणं आणि परमेश्वरी तत्वाला त्या कोऱ्या जागेत काहीतरी अखंड आनंद देणारी गोष्ट निर्माण करायला संधी देणं, ती संधी साधणं आणि लोकांना ते ज्ञान देऊन परत कोरं होणं, हेच मन अमन, मन अमन, मन अमन, भरलेलं कोरं होणं, भरलेलं कोरं होणं, भरलेलं कोरं होणं असं रूप असतं. त्या एकदा का मनाचं अमन झालं आणि एकदा का त्यातलं रहस्य कळलं की असा माणूस सतत कोरा 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 असतो. कोरा असतो म्हणजे ताजा तवाना असतो, टवटवीत असतो. कोरा असतो म्हणजे ताजा तवाना असतो, टवटवीत असतो, शांत असतो. आणि जो मनाने परम शांत त्यालाच विश्वाच्या मुळाशी असलेल्या आदितत्वाचा बोध वरचेवर होतो. तो बोध इतरांना देऊन परत तो शांत निवांत होतो, परत नवीन गोष्ट व्हायला उत्सुक होतो. अशा तऱ्हेने ज्याचे मन अमन आहे, अशा तऱ्हेने ज्याचं मन पूर्ण शांत रिक्त कोरं झालेलं आहे त्याचं मन हे नेहमीच इगर टू ऍक्सेप्ट न्यू, नवीन गोष्ट स्वीकारायला उत्सुक असतं. इगर टू ऍक्सेप्ट न्यू अँड इगर टू ऍक्सेप्ट दॅट न्यू विच इट हॅज गॉट. इगर टू ऍक्सेप्ट दॅट न्यू विच इट हॅज गॉट असं जे मन असतं, जे मन त्याला जे नवीन मिळालं ते घ्यायला उत्सुक असतो, तेच मन आता इगर टू ऑफर द न्यू थिंग टू अदर्स, आपल्याला मिळालेलं नवीन लोकांना द्यायला उत्सुक असतं. म्हणून मनाचा सगुण साकार आशय नष्ट आला की मन व्यक्त होतं, परमशांत होतं, कोरं होतं. त्याला नवीन नवीन गोष्टी मिळतात. त्या नवीन नवीन गोष्टी अत्यंत भाल सुलभ उत्सुकतेने ते स्वीकारतो आणि तितक्याच प्रेमाने आपल्याला नवीन मिळालेलं ते लोकांना देतो. आणि अशा तऱ्हेने हे जे कोरं मन आहे, प्रशांत मन आहे, शांत मन आहे, रिक्त मन आहे, ते वस्तुतः मूळ परब्रह्म निर्गुण निराकार परब्रह्म असतो. आणि निर्गुण निराकार परब्रह्मच अशा माणसाच्या अमलावस्थेत सगुण साकारात येतं. चांगल्या चांगल्या गोष्टीचा जन्म होतो, त्या गोष्टी ते लोकांना देतं आणि सर्वच माणसाला एका तऱ्हेने हा ईश्वरी प्रसाद, हा दत्त प्रसाद, हा निर्गुण निराकाराचा कायम शांत निवांत कोर पवित्र राहण्याचा प्रसाद. आणि त्यायोगी रोजच नवीन नवीन गोष्टी, रोजच नवीन नवीन आयाम, रोजच परमेश्वराची नवीन नवीन ज्याला आपण म्हणतो कलाकुसर, ज्याला आत्म्याचं वैभव म्हणतात, ते पाहण्याची क्षमता अशा अमनामध्ये येते. आणि असं ज्याचं अमन असतो तो साधू ओळखायला कठीण असतो. म्हणजे आकाशात गरुडाने जरी उल्लंघन केलं तरी आकाशात गरुडाची पावलं उमटत नाहीत, फक्त गरुडच दिसतो. शांत निवांत साधू फक्त आणि फक्त दिसतो.
तो किती खोल आहे, किती तो ब्रह्मामध्ये फिरत आहे, ब्रह्मामध्ये फिरून सुद्धा किती एखाद्या लहान उत्सुक मुलासारखा तो ब्रह्मांडाच्या पाठी ब्रह्मांडे, आकाशाच्या पाठी आकाश उल्लंघत आहे. तो किती दूरवर पोचला आहे, किती खोलवर पोचला आहे, त्याला किती मूळचं गावलं आहे हे सहसा लोकांना कळत नाही. कारण गरुड आकाशात उडाला तर गरुडाची पावलं जशी आकाशात उमटत नाहीत, तसा शांत निवांत साधू जरी समोर दिसला तरी तो साधू एवढा शांत निवांत असतो की त्याच्या शांततेचा थांग पत्ता आपण जे आजूबाजूचे अशांत लोक आहोत त्यांना कधीच लागत नाही. आणि त्या शांततेतच प्रशांत ज्ञान आहे, त्याचाही थांग पत्ता आपल्याला लागत नाही. म्हणून ज्याचं मन अमन झालं तो खऱ्या अर्थाने मन वैमते म्हणजे ब्रह्मांडात फिरणाऱ्या गरुडासारखा तो असतो. त्याला काय गावलं किती गावलं हे लोकांना कळत नाही. मात्र तो लोकांबद्दलच्या असलेल्या अतीव प्रेमामुळे लोकांना तो रोज नवीन 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 काही देत असतो. तसंच नवीन जे आपल्याला मिळतं ते नवीन आता आपण पुढे सुरू करूया. ओवी क्रमांक 82. दशेंद्रिया माझी मन श्रेष्ठ आहे, मन श्रेष्ठ आहे स्वये देवची आहे. देव होऊनी नमन जरी राहत आहे, तरी त्याशी कोण कैसा मारत आहे. नमन अवस्थेतील मन केंद्ररहित असल्याने म्हणजे ते माझे तुझे असे विशिष्ट नसल्याने ते गुणत्रयातीत म्हणजे सत्वरजतम या त्रिगुणाच्या पलीकडे असते. ते देहत्रयातीत म्हणजे जागृत स्वप्न आणि सुषुप्ती याही पलीकडे असते. ते कालत्रयातीत म्हणजे वर्तमान भूत भविष्याच्या पलीकडे असते. आणि ते अवस्थात्रयातीत. आता अवस्था म्हणजेच काय, जागृती. अवस्था म्हणजेच काय, स्वप्न. अवस्था म्हणजेच काय, सुषुप्ती. किंवा अवस्थाच्या 3 अवस्था अशाही असतात, अव्यक्त, व्यक्त आणि व्यक्तित्व. खरं सांगायला गेलं तर हे कालातीत मन आहे, ते अव्यक्त असतं. ते अव्यक्त मन काहीतरी व्यक्त करतं. त्या व्यक्त मनाला काहीतरी व्यक्तित्व आहे असं आपल्याला वाटतं. एवढ्यात ते व्यक्तित्व नाहीच होतं आणि परत ते अव्यक्तात जातं. म्हणून अवस्था त्रयातीता या 3 अवस्था जागृती स्वप्न सुषुप्ती अशाही आहेत. आणि या 3 अवस्था अव्यक्त व्यक्त आणि व्यक्तित्व अशाही आहेत. सतत या 3 अवस्थांमध्ये फिरून परत ते निवांतपणे अवस्थाच्या पलीकडे असतो. म्हणून गुणाच्या पलीकडे, ध्याच्या पलीकडे, कालाच्या पलीकडे, अवस्थाच्या पलीकडे अशी ही त्रिगुणात्मक सर्व सृष्टी आहे. त्याच्या पलीकडे असा जो असतो तोच खऱ्या अर्थाने अवधूत दत्तात्रेय असतो. अवधूत, धूत म्हणजे धुणे आणि अव म्हणजे रक्षण करणे. धुण्यापासून रक्षण म्हणजे असा जो माणूस असतो त्याचं धुण्यापासून रक्षण असतं. म्हणजे अशा माणसाला अंघोळ करून पवित्रता येत नसते, तर असा माणूस पाण्यात बसला तर पाण्याचं तीर्थ होतं. अवधूत जो असतो, जो मनाच्या पलीकडे असतो, त्या माणसाला अंघोळ करून पवित्रता येत नाही. अर्थात तो तुमच्या आमच्यासारखी नियमित व्यवहार म्हणून अंघोळ जरूर करतो, पण आपल्याला अंघोळीमुळे पावित्र्य येतं. असा माणूस पाण्यात बसला की बालडीतलं पाणी गंगा बनतं. एवढं त्या अवधूत या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. जो असा कोऱ्या मनाचा अमनी नमनी साधू असतो त्याच्यामुळे पाण्याला तीर्थाचं रूप स्वरूप होतं. त्याच्यामुळे आगीला सूर्याचं तेज प्राप्त होतं. त्याच्यामुळे गोडीला अमृताचं रूप प्राप्त होतं. असा हा अवधूत निष्कलंक जो माणूस असतो त्याच्यामुळेच ही सर्व सृष्टी शोभायमान होते. आणि असं हे अवधूत असणं हेच खऱ्या अर्थाने जागतं, चालतं, बोलतं ब्रह्मरूप असतं. अशा अर्थी नमन अवस्थेतील मन केंद्ररहित असल्याने म्हणजे ते माझे तुझे असे विशिष्ट नसल्याने ते गुणत्रयातीत, देहत्रयातीत, कालत्रयातीत, अवस्थयातीत असते. हे वास्तवात ब्रह्म मन असल्याने निर्गुण निराकार परब्रह्मच असते व त्या कारणानेच ते अमर्त्य असते. न किंवा अ किंवा
न म्हणजे नाही किंवा अ म्हणजे नाही. नाही जे मन तेच नमन, नाही जे मन तेच अमन होय. अमन म्हणजे शांती, हे येथे ध्यानात घ्यावे. शांती ही असतेच, ती अजन्मा मरणात असते, ती कायमच असते, तिला जन्म मृत्यू नाही. शांती असते असते आणि केवळ असते. नमन म्हणजे गमन, याचा कधीही विसर पडू नये. ओळी क्रमांक 83. बुद्धी चंचल सदा चढत आहे, सदा चढत आहे, सदा ढळत आहे. मनाचा माहूत बुद्धीला अंकुश, तरी बोध होत आहे बुद्धी निरंकुश. मन नमन झाले की त्याला अनुसरणारी बुद्धी सुद्धा चितप्रज्ञ होते. मन हल्ले नाही किंवा शांत झाले तर बुद्धी शांत होणारच होणार. व न मन ब्रह्मांडाचाही भेद घेऊ शकतात. निरंकुश लक्ष भेद करणारी ठरते ही न मना सहित स्वये स्थित प्रज्ञ झालेली बुद्धी. मन शांत झालं, बुद्धी शांत झाली. मन शांत, बुद्धी शांत, सर्व असमंत शांत. आणि सर्व असमंत एका क्षणी सगुण साकार दिसला तरी त्याच क्षणी खऱ्या अर्थाने निर्गुण निराकार बनतो. इतकी शांतता जेव्हा येते तेव्हा आता अशी ही जी बुद्धी परमशांत झाली, ती बुद्धी आता फार पुढचा वेध घेणारी अशा अर्थी प्रज्ञा म्हणून परिवर्तित होते. मन शांत झाले, बुद्धी शांत होती. मनाचे अमन झालं, बुद्धी शांत निवांत होते. शांत झालेली बुद्धी आता शांततेतून पुढचा म्हणजे प्रशांततेचा अधिक पुढचा बोध घेऊ लागते. आणि अशा तऱ्हेने मनाचे शांत होणे बुद्धीला शांत करते. आणि शांत झालेली बुद्धी प्रज्ञा पुढचं जाणणारी त्रिकाल ज्ञानी बनते. म्हणजे आता ती फार पुढचा वेध घेणारी अशा अर्थी प्रज्ञा म्हणून परिवर्तित होते. खरे तर न मनातच बुद्धीचे विसर्जन होते. म्हणजे मनाचा आशय नष्ट झाला आणि मन कोरं झालं. अशा कोऱ्या अवस्थेत बुद्धी सुद्धा जी मला हे समजतं, ते समजतं, ते समजतं अशी म्हणणारी असते, ती बुद्धी सुद्धा मन कोरं झालं की बुद्धी सुद्धा त्या कोऱ्या मनात स्वतःला कोरं करून घेते. आणि मन आणि बुद्धी असं एकत्रपणे अथांग निर्गुण निराकार तत्व तिथे शिल्लक राहतो. खरे तर मनातच बुद्धीचे विसर्जन होते आणि मनबुद्धी एकवटलेली न मनी अमनी मन नसलेली, मन नसलेली परमशांत केवलता. केवळ शांतता म्हणजे कैवल्य किंवा केवळ असणे मात्र किंवा केंद्ररहित असणे म्हणजे ओनली टू बी. म्हणजे बीला आयएनजी लावून त्याचा जीव होतो. एकदा का अशा बिंग म्हणजे अशा ह्युमन बिंग समजा अशा मानव मनाचे मन अमन झाले की त्याची बुद्धी प्रज्ञा होते. मन आणि बुद्धी ही केवळ आणि केवळ विश्वाचा वेध घेणारी अमोघ तेजस्विता बनते. अशा या अमोघ तेजस्वी बुद्धीलाच जी केवळ असते मात्र किंवा अशा या अमोघ केवळ मनबुद्धी एकाकाराला जी केवळ असते मात्र त्याला ओनली टू बी म्हणजे कैवल्य असे म्हणतात. आणि जिथे कैवल्य आहे तिथे केंद्र नाही, जिथे कैवल्य आहे तिथे नारायण पाटणकर नाही, आणि जिथे नारायण पाटणकर आहे तिथे कैवल्य नाही. म्हणून नारायण पाटणकरचा नारायण पाटणकर जिवंतपणे नष्ट होणं म्हणजेच मनाचं अमन होणं, मनाचं नमन होणं म्हणजेच बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होणं. म्हणजेच मन आणि बुद्धी ही केवळ आणि केवळ एक प्रशांत उजेडाची स्वच्छ सुंदर लख प्रकाशाने भरलेल्या माळासारखी अगाध स्थिती तयार होणं. या अशा गोष्टीलाच ओनली टू बी किंवा कैवल्य म्हणतात. आणि कैवल्यामध्ये भाव आणि अभाव त्याच्या पलीकडची स्थिती म्हणजे सर्वात पलीकडची स्थिती असते. पलीकडची स्थिती अलीकडे आली की भाव निर्माण होतो, गुण निर्माण होतो, आकार निर्माण होतो आणि सगुण साकार स्वभाव गुणातील जग निर्माण होतं. परंतु या जगातच गुण आकार आणि भावाच्या पलीकडे ज्याला जाता येतो तो बसल्या जागी कैवल्याचा अनुभव घेतो.